हे काय आमच्या गल्लीत बस आली आणि मी कुठे जाते हे मी तुम्हाला नक्की पुढे व्हिडिओमध्ये सांगेल. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर श्री स्वामी समर्थ मंडळी, माझं नाव प्रतीक्षा आणि आज मला खूप म्हणजे खूप समोसा खायची इच्छा झाली होती. म्हणजे मागचे 2-3 दिवस झालं खाऊ वाटत होतं, पण मी काय बोलत नव्हते. पप्पांना आज सांगितलं तेवढे 2 समोसे घेऊन या तिकडनं, कारण माझ्या शॉपच्या साईडला भेटत नाहीत. मग मी खाल्ला एक, त्यातला एकच खाल्ला आणि एक ठेवला मुलासाठी, कारण तो स्कूलमधून आल्यावर विचारतो मामा काय आहे खायला, मग त्याला द्यायला लागतं त्यामुळं. तशी छान होती टेस्ट. मग तो खाल्ला आणि त्याच्यानंतर मग मी केक घेतला होता. जेवण केल्यानंतर केक खाल्ला. खूप छान टेस्ट असते याची आणि मला खूप आवडतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. मला हे असंच आवडतं, जे मी लहानपणी खाल्लं आहे तेच आता खायला आवडतं. आणि त्यानंतर मग मी 5 वाजता घरी निघाले. आज माझ्याकडे गाडी नव्हती, त्यामुळं मामाच्या मुलाला बोलवलं आणि मी निघाले घरी, कारण मम्मीला जायचं आहे पंढरपूरला आणि मी मम्मीचं सगळं आवरायचं वगैरे होतं आणि मम्मीने फोन केला होता की लवकर ये थोडं घरी. त्यामुळं मी घरी गेले. घरी गेल्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर मग मी थोडंसं शेंगा खाल्ल्या. शेंगा खाल्ल्या. त्यानंतर हे मुलगा माझा असा मध्ये करत होता, शेंगा दाखवत होता. आणि त्यानंतर मम्मीचं सगळं आवरलं, बॅग वगैरे भरली आणि मग मम्मीने खिचडी केली होती, कारण मम्मी लवकर जेवून निघणार होते. आणि त्यात बस आली म्हणून कॉल आला आणि बस लवकर आली होती. आणि ही आमची चावडी आहे. स्कूल आहे पण याला चावडी म्हणतात. आणि तिथेच बस आली होती. खूप माणसं असल्यामुळे बस येते घ्यायला त्यांना. आणि हे असं बोलत होते इकडे हाय गाईज, मी घेतो ब्लॉग घेतो. हाय गाईज, गाडी जाते पंढरपुराला. पंढरपूर मार्गी. त्यानंतर फायनली बस निघाली. सगळेजण आले आणि त्यात माझ्या आत्या, मावशी, वहिनी, म्हणजे सगळे पाहुणेच, म्हणजे सगळे पाहुणे होते आणि सगळे इथेच राहतात, त्यामुळे सगळेजण निघाले होते. आणि वारकरी असल्यामुळे आमच्याकडे दरवर्षी वारीला जातातच. आणि मग ते फायनली गेले. आता मम्मी 3 दिवस नाही आहे, तर मला सगळं काम करावं लागेल. त्यानंतर घरी आले आणि जेवायला घेतलं आणि जेवण करून. तर असा होता आजचा दिवस. बाय.